गुड मॉर्निंग मित्रांनो. मी विदर्भ वर्धा ह्या जिल्ह्यामध्ये वर्धा ह्या जिल्ह्यामध्ये पवनार गावात आलेलो आहे माझ्या ताईकडे आणि काही अर्जंट बेसिसवर मी इकडे आलो आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आत्ताच जस्ट 5:30 वाजता घरी पोहोचलेलो आहे ताईकडे आणि नंतर मग माझ्या भाच्याला मी म्हटलं की आपण त्या मंदिरावर जाऊया. त्यामुळे मी इथं एक्सप्लोर करायला आलो होतो. तर हे आचार्य विनोबा भावे यांचं स्तंभ आहे आणि हे महात्मा गांधीजी यांचं स्तंभ आहे, बघू शकता तुम्ही. आणि ही पूर्ण नदी आहे, तिकडे मंदिर आहे. तर आता पाऊस कमी झाल्यामुळे पाणी कमी आहे, पण खूप छान आहे व्ह्यू इथला, बघू शकता. खूप मोठी नदी आहे. अरे थंड पाणी नाही, बरं वाटलं. तर मित्रांनो, नदीवरून आंघोळ करून आल्यानंतर इथे सुप्रसिद्ध पोहेवाला आहे, तरी पोहे असे म्हणतात त्याला. तर मी इथे टेस्ट करायला आलो आहे, तर तुम्हाला दाखवतो मी पुढे. चला. तर हे सुंदर पोहे टेस्ट करूया थोड्या वेळातच. छान आंघोळ केल्यानंतर आता एक पोह्यांचा नाश्ता खूपच छान होणार आहे. तर मित्रांनो, याला तरी पोहे म्हणतात. खूपच सुंदर आहे. पोहे दाखव साईड खालून. तरी पोहे असे पोहे आणि हे तरीवाले, याच्यात तरी आहे, बघू शकता. खूपच छान. आता टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो. खूपच तर फटाफट ताईच्या घरून रेडी होऊन आम्ही आता निघालेलो आहोत बापू कुटीर या ठिकाणी जाण्यासाठी. तर महात्मा गांधीजींचे हे राहायचे ठिकाण होते. तर हे ऐतिहासिक ठिकाण आहे. फायनली गाईज, वी आर एंटरिंग बापू कुटीर. तर मित्रांनो, हे बघू शकता, ही गोशाळा आहे इथे बापू कुटीरमध्ये. हे सुद्धा डेव्हलप केलेलं आहे इथे. तर फायनली मित्रांनो, मी इकडे आलेलो आहे. बापू कुटीर म्हणतात ह्या ठिकाणाला. तर महात्मा गांधीजींनी इथं स्वतः वेळ घालवलेला आहे आणि त्यांचे वापरलेले काही रोजमर्राच्या गोष्टी असतात, त्या सगळ्या वस्तू इथे आहेत. तर बघू, परमिशन ऑफिसमधून मिळाली तर मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. इतका किती पीसफुली जागा आहे, बघू शकता तुम्ही. तर हे बघू शकता मित्रांनो, महात्मा गांधीजींनी लावलेलं झाड आहे. हे पिंपळाचं झाड आहे, बघू शकता तुम्हाला. 1936 मध्ये हे झाड त्यांनी लावलं होतं. फायनली मित्रांनो, ही आहे ती बापू कुटीर आणि तिकडे मी आता आलेलो आहे. तर ही बापू कुटीर आहे मित्रांनो. इथे बापूजींचं वापरलेल्या चादरी, जॅकेट्स, या सगळ्या गोष्टी इथे आहेत. आणि हे ब्लॅक जे दिसतंय हे कस्तुरबा यांचं स्नानगृह आहे. आतमध्ये, तर मित्रांनो, आतमध्ये शूट करण्याची परमिशन मिळाली नाही, त्यामुळे मी बाहेरून शूट करतोय. तर मित्रांनो, ही कुटीर आहे. इथे टाईपरायटर्स, सगळे टाईपरायटर इथं मशीन्स ठेवलेले आहेत. साप पकडण्याचा चिमटा आहे, पिंजरा आहे, त्या काळी होता.
ते बापूजींचा टेलिफोन आहे. चरखासुद्धा इथे आहे बापूजींचा. मी शूट नाही करू शकत आतून, मी बाहेरनं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही इथं येऊन बघू शकता. खूपच सुंदर जागा आहे आणि खूप हिस्टॉरिकल गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. तर असं आहे, एकदम पीसफुली जागा आहे, बघू शकता तुम्ही. तर हॅलो मित्रांनो, फायनली सगळं फिरलेलं आहे आता मी. खूपच चांगलं ठिकाण आहे. हिस्टॉरिकल गोष्टी खूप इथं मेंटेन केलेल्या आहे. सगळं ठिकाण मेंटेन केलेलं आहे. तर इथला परिसर पण तुम्ही बघू शकता, इतका मेंटेन केलेला आहे की म्हणजे मी आजपर्यंत बघितलेलं नाही हा परिसर इतका मेंटेन. आणि ॲक्च्युली इथं त्या काळातलं फील येईल तुम्हाला. आणि अशा गोष्टी इथं मेंटेन केलेल्या आहेत. खूप छान होतं. तर येऊ शकता इकडे. हे 4 आश्रमापैकी एक आश्रम इथे. तर मित्रांनो, खूप सुंदर जागा आहे, खूप छान अशी प्लेस आहे, खूप हिस्टॉरिक जागा आहे. बापूजींच्या, महात्मा बापूजींच्या रोजमरणाच्या गोष्टी इथे सगळ्या काही आहे. मी सगळं व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकलो, तुम्ही इथे येऊ शकता.